साहेब, खासदार प्रीतम साहेब, संभाजी भैया उपस्थित, किरण पाटील साहेब, काकाजी आळसकर साहेब, महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी, आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा निवडणुकीचा टप्पा होता. 2 दिवसामध्ये 13 तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे आणि मतदानापूर्वी आज आपल्या युसुफळगाव येथे खासदार आदरणीय छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांचं या ठिकाणी भाषण ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. गेल्या 1-1.5 तासापासून आपण सर्वजण इथं त्यांची वाट या ठिकाणी बघत आहोत. या प्रचार सभेच्या आधी आदरणीय उदयन महाराजांनी आष्टी मतदारसंघामध्ये या ठिकाणी प्रचार सभा घेतली. ते आपल्या केज मतदारसंघामध्ये या ठिकाणी आलेले आणि ताई आपल्या स्वागतासाठी यापूर्वी आपण येण्याच्या आधी पावसानं सुद्धा या ठिकाणी हजेरी लावून आपल्या सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. निसर्गानं सुद्धा आपलं स्वागत केलेलं आहे. खरं जर पाहिलं तर ताई युसुफळगावला सभा व्हावी, जिल्हा परिषदच्या प्रत्येक गटाला या ठिकाणी सभा व्हावी, त्या ठिकाणी अशी अपेक्षा लोकांची होती. अनेक लोकांची मागणी होती की आपण चिंचोलीला सभा घ्यावी, बंसवाडीला सभा घ्यावी. पण निवडणुकीमध्ये बऱ्याच सभा बऱ्याच तालुक्यामध्ये झाल्या आणि त्या तालुक्यामध्ये सभा होत असताना आज आपण शेवटची सभा खेड मतदारसंघामध्ये युसुफळगावला या ठिकाणी दिली. माझ्या निर्णय आपण या ठिकाणी घेतला. 9ला सुद्धा या युसुफळगावला उमेदवार असताना सुद्धा आदरणीय मुंडे साहेबांना भरपूर असं मतदान या युसुफळगावला या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर 2014ला सुद्धा सुरेश दसरे उमेदवार असताना त्यांना या ठिकाणी मुंडे साहेबांच्या समोर निवडणूक करत असताना मुंडे साहेबांना भरपूर असं मताधिक्य या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आताचे जे उमेदवार या ठिकाणी 2019ला होते तेच उमेदवार 2024ला 2019ला सुद्धा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आदरणीय खासदार डॉक्टर प्रीतम ताईंना सुद्धा आपल्या युसुफळगाव सर्कलमधून या ठिकाणी भरपूर असं मताधिक्य इथं मिळालं. आज आपण या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने इथं आलेलो. तर ह्या केज तालुक्यामध्ये काम करत असताना खासदार प्रीतम ताईंनी असेल, आमदार नमिता मंगळांनी असेल, या भागाला जोडणारे सर्व रस्ते असतील, या भागातले दवाखान्याचे प्रश्न असतील, या भागातले पाण्याचे प्रश्न असतील, ते सगळे प्रश्न सुटण्यासाठी अहोरात्र या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून सातत्यानं मेहनत केलेली आहे. आदरणीय ताईंना मी सांगू इच्छितो की हे युसुफळगाव हे गाव श्रीरामाची जन्मभूमी आहे आणि श्रीरामाच्या जन्मभूमीमध्ये रामनवमीला आपल्या केज तालुक्यात नाही तर जिल्ह्यातले अनेक लोक रामनवमीच्या निमित्तानं या ठिकाणी इथं येतात आणि श्रीरामाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी ते काम करतात. त्या राम मंदिरासाठी सुद्धा आपण युसुफळगावमधल्या 50 लाख रुपयाचा निधी आमदार नमिता मंगळांनी या ठिकाणी दिलेला आहे. पण ही निवडणूक हा सर्व भाग सुद्धा आपण पाहताना की गेल्या 4 लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या तर 4 लोकसभेच्या निवडणुकीपैकी 3 लोकसभेच्या निवडणुका आणि त्या 3 लोकसभेच्या निवडणुकीला केज तालुक्यातनं या ठिकाणी उमेदवार येत असतात. आणि तरी ज्या वेळेस केज तालुक्यातला उमेदवार या ठिकाणी आपल्याला समोर त्या ठिकाणी येतो केज तालुक्यातल्या सर्वांनी वेळोवेळी आपण पाहिलं तर स्वर्गीय मुंडे साहेबांवरती, स्वर्गीय विमलताईवरती या ठिकाणी प्रेम करून आपल्याला या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली आहे. आज ताई ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवरती या ठिकाणी बोलत असताना एक 2 गोष्टी आपण बारकाईने या ठिकाणी समजल्या पाहिजेत. आम्ही 2 मिनिट आम्ही वेळोवेळी आदरणीय भरभाऊ आदरणीय ताई आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये अनेक वेळा आम्ही धनंजय मुंडे साहेबांना नेहमी सांगायचो की हा जो उमेदवार आहे हा तुमच्याबरोबर राहणार नाही. आमचे तुम्हाला सांगण्यामध्ये 10 वर्ष गेले तर तुम्हाला ते बरोबर कळालं आणि तुम्ही ते योग्य ठिकाणी वाटत होता. ही निवडणूक आणि या जिल्ह्याला अनेकदा आपण पिक्चर पाहिला असेल. पुष्पा 1 जो पिक्चर होता, पुष्पा 1 काकाजीच्या काळात पूर्ण झाला होता. आता पुष्पा 2 तुमच्या काळात आला. पण ह्या जिल्ह्याला पुष्पाची नाही तर पंकजाताई सारख्या सिंगमची गरज आहे. आपण या ठिकाणी
आपल्या येणाऱ्या पिढीला, आपल्या पुढच्या पिढीला जर आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असेल, निवडणुका येतील, निवडणुका जातील, हे लोक तुमचं आमचं निवडणुकीत भांडवल करतील, पण उद्या तुमच्या चुकाचुकाला कोण येणार आहे, तुमचा विकास कोण करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी महत्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि त्यामुळे 13 तारखेला आपण सर्वांनी पंकजाताईला या ठिकाणी मतदान करावं एवढी अशी विनंती करतो. आणि लगेचच प्रवेशाला या ठिकाणी करायचंय. आणि माझे बरोबर संपतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी शरद पवार गटाचे बीड जिल्ह्याचे सरचिटणीस डॉक्टर उत्तमरावजी खडसे आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी अजितदादा गटामध्ये प्रवेश करतात. त्यांचे स्वागत आदरणीय धनंजय मुंडे साहेब करतात. त्यांच्याबरोबर तालुका सरचिटणीस चंद्रकांतजी खरात, विशाल चौरे, बाळासाहेब शिंदे, राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस म्हणून लगेचच त्यांना नियुक्तीपत्र या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते. या ठिकाणी माननीय चंद्रकांत खरात, डॉक्टर उत्तमरावजी खडसे, विशाल चौरे आणि बाळासाहेब शिंदे यांचे स्वागत धनंजय मुंडे साहेबांच्या आणि पंकजाताईच्या हस्ते. महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा समाज समन्वय समितीचे बीड जिल्ह्यातून विश्वकर्मा सुतार समाज संघटनेचा पाठिंबा या ठिकाणी पंकजाताईंनी जाहीर केले. त्यांच्याविषयीची कृतज्ञता आहे. यानंतर मी या भागाचे भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय रमेशराव आळसकर यांना विनंती करतो. त्यांनी 2 मिनिटं आपलं बोलू देतात. महायुतीच्या उमेदवार पंकजाताई यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी श्रीमंत छत्रपती उदयन महाराज या ठिकाणी प्रचाराला आले आहेत. त्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब, खासदार उत्तमताई, नमिताताई, संभाजी पाटील निलंगेकर व सर्व स्टेजवरील जमलेल्या बंधू भगिनींनो, प्रचाराचा अंतिम टप्पा या ठिकाणी आलेला आहे. आणि मागच्या वेळेस एवढी सभा आज या ठिकाणी होत असताना जिल्हा परिषदमध्ये कुठला विकास केला हे तरी त्यांनी त्या ठिकाणी कुठेही सांगितलं नाही. फक्त समोरच्या चुका बघायच्या आणि तेवढंच व्हायचं. ही निवडणूक व्हॉट्सअप, फेसबुकवरची फक्त निवडणूक आहे. प्रत्यक्षात आपण जर लोकांसमोर गेलो तर लोकांचा संपूर्ण बीड जिल्ह्याचा पाठिंबा हा त्या ठिकाणी पंकजाताईंना या ठिकाणी आहे. आणि पंकजाताईच्या माध्यमातून आपण 14 ते 19 त्या ठिकाणी विकास बघितलेला आहे. आणि तेच विकास भविष्य काळामध्ये सुद्धा पुढच्या काळामध्ये या ठिकाणी होणार आहे. आज आपल्या सोबतीला पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब सुद्धा या ठिकाणी असल्यामुळे भविष्य काळामध्ये आपण सुद्धा एक चांगलं काम पंकजाताईच्या पाठीमागच्या काळामध्ये बघितलेलं आहे. आणि उद्याच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी बघणार आहोत. समोरच्या उमेदवाराविषयी मी बोलायची गरज नाही, कारण प्रत्येकाला समोरचा उमेदवार कसा आहे त्या ठिकाणी माहिती आहे. आता भरपूर वेळ झालेला आहे, कारण काही शेवटची सभा त्या ठिकाणी आपण आता वेळेस दिलेला आभाडा द्यायची गरज नाही. आभाडा बसलेलाच आहे. फेसबुक, व्हॉट्सअपवर ही निवडणूक या ठिकाणी चाललेली आहे. परंतु माझी सर्व मतदारांना या ठिकाणी विनंती आहे की मागच्या वेळेस सुद्धा महाराज या मतदारसंघामध्ये आम्ही 20,000ची लीड या ठिकाणी दिलेली होती. आज राष्ट्रवादी आमच्याबरोबर आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा ही लीड जास्तीत जास्त मताची मिळावी. फक्त माझी आपल्या सर्व मतदारांना या तालुक्यातील विनंती आहे की 2 दिवस फक्त व्हॉट्सअप, फेसबुक बघू नका आणि 13 तारखेनंतर रोज बघा. कारण चुकीचं काहीतरी काटछाट करून या ठिकाणी टाकलं जाते. पंकजाताई आणि समोरचा उमेदवार याची एवढी सुद्धा बरोबरी या ठिकाणी भविष्य काळामध्ये आपल्याला जायचंय. 2019 ते 14 ते 19 हा पंकजाताईचा विकासाचा आलेख जर आपण या ठिकाणी बघितला तर मला वाटतं ही निवडणूक लोकसभेची आहे. त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी या ठिकाणी मतदान केलं पाहिजे. या ठिकाणी बरेचसे विषय या ठिकाणी आहेत. रेल्वेचा सुद्धा प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. आमची विनंती आहे पंकजाताई आणि महाराज
उद्या खासदार झाल्यानंतर उद्या मंत्री झाल्यानंतर जे घाटनांदूरची रेल्वे आहे ती रेल्वे आपल्या पाच विसुपासून अशा मोठमोठ्या कामासाठीची ही निवडणूक आहे. ही काही जिल्हा परिषदची निवडणूक नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पंकजाताई या प्रचंड मतांनी त्या ठिकाणी विजय होणार आहेत. त्या देशाच्या त्या ठिकाणी मोठ्या पदावर मंत्री होणार आहेत आणि त्या मंत्रीपदाचा फायदा आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी त्या ठिकाणी घ्यायचा आहे. तरी आपण 2 दिवस जागरूक राहून त्या ठिकाणी मतदान पंकजाताईला उद्याच्या 13 तारखेला कमळ या चिन्हावर करावं एवढंच या ठिकाणी बोलतो. थांबतो. जय संघातील ओबीसी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार यशवंत गायके यांनी ताईला पाठिंबा दिलेला आहे. ताईचं स्वागत करणार आहे. यानंतर मी आदरणीय संभाजी पाटील निलंगेकर यांना विनंती करतो त्यांनी या प्रसंगी या कार्यक्रमात संबोधित करायचं. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. छत्रपती उदयनराजे महाराजांना मराठवाड्याच्या वतीने मानाचा मुजरा या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय धनंजयजी मुंडे साहेब, राज्याचे मंत्री पंकजाताई मुंडे, आपल्या सर्वांचे लाडके, खासदार म्हणायला हरकत नाही आदरणीय प्रीतमताई मुंडे, सन्माननीय व्यासपीठ, सर्वांनी मिळून एकच घोषणा देऊया. छत्रपती उदयन महाराजांचा, छत्रपती उदयन महाराजांचा, छत्रपती ज्यांना आशीर्वाद द्यायला आले एकदा ताईंसाठी पण विजयाची घोषणा देऊया. पंकजाताई मुंडेंचा, धनुभाऊंचा, सर्वात समोर असलेल्या जनतेचा. मी आपल्या सर्वांना लातूरून इथं येण्यासाठी एवढंच कारण आहे. मागच्या 20 वर्षापासून लातूर जिल्ह्यामध्ये राजकीय क्षेत्रात काम करतोय. राजकीय क्षेत्रामध्ये जे आपल्याला ज्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये घेऊन आले ते म्हणजे लोकनेते माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, ज्यांनी आज 20 वर्ष झालं आपण पाहतोय एक मराठा समाजातला कार्यकर्ता त्याच्या पाठीशी निश्चितपणे एक ताकदीने उभा टाकले. असं मीच नसून असे अनेक कार्यकर्ते इथं राजे पण सांगू शकतील. पण मी आपल्या सर्वांना विनंती करायला आलोय, मागच्या सरकारमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर धनुभाऊ या ठिकाणी उपस्थित नाहीये. त्या कमिटीवर सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आम्ही स्वतः त्या समितीवर होतो आणि त्या समितीच्या माध्यमातून आपण आरक्षणाला 10% आपण त्या ठिकाणी मान्यता दिली होती आणि ती मान्यता परत एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला परत मान्यता दिलेली आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेऊन सांगितले, छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितले, दिलेलं आरक्षण टिकणार आहे. आणि हे वचन एका मराठा माणसाने, मराठा मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे, जो काही हा मुखवटा असेल याच्यावर आपण सर्वांनी बारकाईने लक्ष द्या आणि येणाऱ्या काळामध्ये विकासासाठी. काल आपल्या बीडमध्ये माननीय नितीन गडकरी साहेब आले होते. गडकरी साहेब आल्यानंतर त्यांनी, मी पाहिलं त्यांच्या महाराष्ट्रातल्या अनेक सभा पाहिल्यात, पण बीडच्या सभेमध्ये आल्यानंतर गडकरी साहेबांनी सांगितलं की मी महाराष्ट्रामध्ये पंकजा मुंडेंची गॅरंटी घ्यायला आलोय. त्यांनी जे जे मागतील ते गोष्टी देण्याचं काम. गडकरी साहेबांवर विश्वास आहे का नाही? गडकरी साहेब म्हणतील ते आपल्याला मान्य आहे का नाही? तर गडकरी साहेबांनी पंकजाताईंना दिल्लीमध्ये पाठवण्याची विनंती केली आहे, तर आपण सर्वांनी त्यांना दिल्लीत पाठवण्याचा निर्णय करणारच नाही. एवढीच विनंती करतो आणि 13 तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबून सर्वात अधिक मतांनी पंकजाताईंना निवडून द्यावं एवढीच विनंती करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मंगळापिढा राज्य आणि बळीचे आणि अजूनही देऊ भोग्य अभोग्याच्या भाईचे. बहिणीसाठी दोन्ही भाऊ जातो किती दूर आणि जिथे जातो तिथे त्याच्या मागे गर्दीचा महापूर दोन्ही भाऊ. बीड लोकसभा मतदारसंघाच्या आपल्या महायुतीच्या उमेदवार माझ्या भगिनी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस चालू झालं का? चालू तर होऊ दे इकडे त्याच्या अगोदर चित्र झालं. माजी मंत्री पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज युसुफ वडगाव इथे होत असलेल्या या जाहीर सभेला आम्हा सर्वांना, त्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ताईंना आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित छत्रपती उदयनराजे महाराज, व्यासपीठावर उपस्थित आपल्या उमेदवार माझ्या भगिनी पंकजा गोपीनाथजी मुंडे, माजी मंत्री संभाजी भैया निलंगेकर, विद्यमान खासदार प्रीतमताई, नमिताताई, रमेश रावजी अरसकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर. कारण इथून राजांना आपल्याला परळीला जायचं आणि परळीहून परत राजांना साताऱ्याच्या गादीवर परत बसायचं आहे. गादीवर तर पहिल्यापासूनच यावेळेस खासदारकीच्या बसायचं आहे, म्हणजे बसलात. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या या सभेला इथं उपस्थित बोलू तर द्या. या केज मतदारसंघातील माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, खरं तर आपला उत्साह, आपल्या सभेतली ही गर्दी, आपल्या चेहऱ्यावरचा विश्वास, आपल्या डोळ्यामध्ये पाहिल्यानंतर पंकजाताईला खासदार करण्याचा आत्मविश्वास, हे पाहिल्यानंतर केज तालुक्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य केज विधानसभा मतदारसंघातून ताईला मिळेल हे निश्चित या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहिल्यानंतर दिसतं. खरं तर मी बीड जिल्ह्याच्या वतीनं, बीड जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं आणि मुंडे कुटुंबातील आता मी मोठा असल्यामुळं राजे आमच्यासाठी आपण इथं आलात, मी आपलं मनापासून या ठिकाणी या बीड जिल्ह्याच्या मातीत, बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं सुद्धा आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी आपलं मनापासून स्वागत करतो. खरं तर ही लोकसभेची निवडणूक आहे, पण या लोकसभेच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक लढली जात नाही. मला 3-4 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. मी जास्त वेळ बोलणार नाही. काही जणांच्या चिठ्ठ्या आतापासूनच यायला चालू झाल्या. पुष्पा 2 आला, पुष्पा 3 कधी येणार? घाबरू नका, आता 1-2 नाही, आता सिरीज येणार आहे. भैया कुठे? लक्ष भैया. हा, नेटफ्लिक्सवर काळजीच करायची नाही. पण यावेळेस या लोकसभेच्या निवडणुकीत मी 10 लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या निमित्तानं गेलो. 10 लोकसभा मतदारसंघात मी प्रचार केला. विकासाच्या मुद्द्यावर प्रत्येक मतदारसंघात निवडणूक होती आहे. पण एक वेळ हा बीड जिल्हा, या बीड जिल्ह्यामध्ये विकासाच्या मुद्द्याला या ठिकाणी बगल दिली जाते आणि जात पात आणि धर्माच्या नावाने या ठिकाणी मत मागितलं.
आज राजे इथं का आलेत आशीर्वाद द्यायला पंकजाताईंना? आपल्यापैकी अनेक जणांना माहित असेल, स्वर्गीय मुंडे साहेबांचा आमच्या भावंडावर कधीही जात पात धर्माचं राजकारण करायचा संस्कार नाही आहे. आणि कदाचित हेच सांगायला आज श्रीमंत छत्रपती उदयनराजे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये इथं आले असतील. पहिल्यांदा राजे माफ करा, त्यावेळेस मंत्र्याला गाडीला दिवा असायचा. तो मंत्रीपद आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांनी आदरणीय छत्रपती उदयन महाराजांना या ठिकाणी दिल्यानं मला या क्षणाला आठवतं. तो क्षण मी आठवत नाही, त्या क्षणाला मी आपल्या सोबत होतो. मग मला सांगा की तिथं स्वर्गीय मुंडे साहेबांनी जात पात धर्म काय पाहिला ना? अनेक जाती धर्मातल्या लोकांना स्वर्गीय मुंडे साहेबांनी आपलंसं करून नेतृत्व घडवलं. पण इथं मात्र विकासाच्या मुद्द्यावर न जाता मला कळतच नाही, निवडणूक लोकसभेची आहे, ग्रामपंचायतीची का? बरं, त्या बहुरंगाच्या गावच्या ग्रामपंचायतीचं बिलकुलच नाही. त्याच्या गावची आहे का? बरं, असेल कशी आत्ताच पडली. किती मतानं पडलं ते बघा, 200 मतानं गावात पडला. आज देशाची निवडणूक आहे. मोदी साहेबांनी 140 कोटीपैकी 80 कोटी जनतेला या ठिकाणी मोफत राशन दिलं. आपल्यापैकी किती जणाला हे मोफत राशन मिळतंय? त्याने हात वर करा, हात वर करा. मला सांगा, हे 80 कोटी जनतेला या देशातल्या तुमच्यापैकी अनेक जणांनी हात वर केले. केंद्रातलं सरकार म्हणून मोदी साहेबांनी हे राशन देताना कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा, याचा विचार केला? मी आपल्यापैकी अनेक जण इथं सर्वजण शेतकरी आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात मोदी साहेबांनी वर्षाला 6,000 रुपये दिले. आपल्यापैकी किती जणांच्या खात्यात 6,000 रुपये आले? हात वर करा बरं. आता हे 6,000 रुपये देताना केंद्र सरकारने, मोदी साहेबांनी जात पात धर्म पाहिला का? मग हे सगळं पाहिलं जात नाही आपल्याला देताना. मग आज नेमकं या बीड लोकसभा मतदारसंघात असं काय घडलंय की वेगळंच पाहिलं चाललं? आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजी भैया बोलले, मी अधिकारवाणीने बोलू शकतो. 22 वर्ष मीही मराठा आरक्षणाच्या चळवळीतला एक कार्यकर्ता. आरक्षणाचा मुद्दा तर राहिलाच नाही. पहिल्यांदा मागणी होती निजामकालीन दस्ताप्रमाणे या ठिकाणी आरक्षण द्यावं. महायुती सरकारने मागणीचा सन्मान केला. निजामकालीन दस्ताप्रमाणे या ठिकाणी आरक्षण दिलं, प्रमाणपत्र दिले. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणपत्र 71,000 या बीड जिल्ह्यात मिळाली. सगळ्यात अगोदर जर कुणबीच्या दस्तावर पहिलं कुणबीचं प्रमाणपत्र कुणी घेतलं असेल, असं कुणाला काही म्हणू नका. अतिशय दारिद्र्य रेषाखाली दरिद्रीमध्ये जन्माला आलेल्या एका स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेतोय अशा व्यक्तीने पहिल्यांदा कुणबीचं प्रमाणपत्र घेतलं. त्याच्या जागी माझ्यासारखा असता तर पहिल्यांदा 5-10 हजार माझ्या समाजातल्या बांधवांना ज्यांच्या खिशात 100 रुपये प्रमाणपत्र काढण्यासाठी नाही त्याला दिलं. पण ह्याने काढलं कशासाठी? त्याला नोकरी पाहिजे होती का? त्याला कुठं ऍडमिशन घ्यायचं होतं का? काढलं कशासाठी? केच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी.
प्रमाणपत्र काढलं 14 तारखेला जानेवारीच्या, अर्ज केला 17ला मिळालं, 12 मार्चला या बहुरंगानं इतर मागासवर्गीय मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. आता नेमकं पवार साहेब आज इथं बीडचा शेवटची सभा घ्यायला आहेत. अनेक वाहिन्या इथं आहेत. आज या ठिकाणी मतदान करताना आरक्षणाच्या बाबतीत आरक्षणातून जे कोण राजकारण करायचा प्रयत्न करतायत त्या सर्व भावांना आणि भगिनींना माझे हात जोडून विनंती आहे, एकदा पवार साहेबांची मराठा आरक्षणाच्या बाबतीत नेमकी काय भूमिका हे बीड जिल्ह्यात स्पष्ट करा आज. अरे आम्ही तर छाती ठोकतो, निजाम का कुणबीचा भरण्याची जाहिरात लोकसत्ताला निघाली. जर हे खोटं असेल तर बघा. आता त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. खरेदी विक्री संघात अर्ज भरताना तिथं मात्र इतर मागासवर्गीय, मला तुम्ही सगळे समजून सांगावं. आणि लोकसभेची निवडणूक म्हणलं की कोण असं कसं, मग तिथं ओबीसी तर इथं ओबीसी, मग इथं लढाई कशाची आहे? अरे खऱ्या अर्थानं या बीड जिल्ह्याला गरज जात पात धर्माचं राजकारण करायची नाही. या मागासलेल्या बीड जिल्ह्याला गरज आहे विकासाच्या राजकारणाची, विकासाच्या मुद्द्याची. अरे या बीड जिल्ह्यातली 8 लाख हेक्टर जमीन आज जिराईत एक पीक घेऊ शकत. आज या ठिकाणी जवळजवळ 70% या बीड जिल्ह्यातली मायबाप जनता ऊस तोडायला जाते. या बीड जिल्ह्याला सिंचनाची गरज आहे. या बीड जिल्ह्याला रेल्वेची गरज आहे. या बीड जिल्ह्या मोठ्या उद्योगाची गरज आहे. आज मी या ठिकाणी ताईंना सांगेल, भैया म्हणले होते, भैयानी मला सांगितलं होतं याला अगोदरच ओळखून घ्या. ओळखून सुद्धा काही माणसं सांभाळावं लागतात. मागच्या लोकसभेला तुमच्या दारातही घेऊन आलो होतो. म्हणून माझे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की या निवडणुकीत 2 नेतृत्वात फरक करा. आज एक जणाने मला चिठ्ठी दाखवली. मी आता आज शेवटची सभा आहे. कदाचित एक दिवस जर जास्त असता तर मागच्या 10 वर्षात आणि ताई आपण पालकमंत्री असताना या बीड जिल्ह्याचा रस्त्याचा आणि सर्वांगीण विकास जेवढा केला त्याच्यात सर्वाधिक कॉन्ट्रॅक्ट कुणाला मिळाले? संतोषराव. आणि ते म्हणते बीड जिल्ह्याचा 10 वर्षात विकासच केला नाही. अरे लेख्या तुझ्या कंपनीवर हजारो कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट त्या 10 वर्षात आहेत. आज ती परिस्थिती आहे. म्हणून आज मी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती करतोय, आपण सर्वजण छत्रपती उदय महाराजांना ऐकायला या ठिकाणी आलात. पंकजाताईंना आपल्याला ऐकायचं आहे. मी आपल्याला एकच विनंती हात जोडून कळकळीची करतो. एकीकडे देशाला विचारलं तर अख्खा देश सांगतोय की तिसऱ्यांदा प्रधानमंत्री कोण होणार. मग जर तिसऱ्यांदा प्रधानमंत्री मोदी होणार असतील तर आपल्याला सुद्धा मोदी साहेबांच्या पाठीमाग आपल्या ताईला खासदार म्हणून खंबीरपणानं पाठवावं लागेल. आणि आपल्या बीड जिल्ह्याचा विकास काय असतो हे मागासले पण दूर करायचं असेल, या जिल्ह्याची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून पुसायची असेल तर आता विकासाचं राजकारण केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून हात जोडून माझी विनंती आहे, 13 तारखेला आपली लेख अनुक्रमांक 1 पंकजा गोपीनाथ मुंडे, चिन्ह कमळ, समोरचं बटन दाबा आणि अभूतपूर्व ऐतिहासिक मताने ताईंचा विजय करा ही कळकळीची विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आदरणीय पंकजा ताईंना विनंती करतो की आपण आजच्या या सभेला संबोधित करावं. एक कविता होईपर्यंत माझे 2-4 वाक्य भाषण होईल म्हणून मी आले. नमस्कार. केज मतदार संघातील जनता 1 मिनिट त्यांना आज केज मतदार संघाच्या या सभेला लोकसभेची बीडची अधिकृत
उमेदवार, महायुतीचे उमेदवार म्हणून मी नम्रपणे आपल्या समोर हात जोडून उभी आहे. आपण सर्व येणाऱ्या 13 तारखेला मला मोठ्या मताधिक्याने विजयी करून दिल्लीला पाठवावं ही नम्र विनंती आहे. आज महात्मा बसवेश्वरांच्या मिरवणुकीमुळे आपण आवर्जून हा कार्यक्रम या वेळेला घेतलेला आहे. मी त्यांच्या चरणी नतमस्तक होते. छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्राचं सौंदर्य अबाधित राखण्यासाठी आता आपल्या सर्वांना येणाऱ्या 13 तारखेला चमत्कार करून दाखवायचा आहे. चमत्कार हा आहे की विजय तर माझा निश्चित आहे, पण तो सन्मानजनक विजय करायचा आहे. सन्मान कुणाचा? तर सन्मान या महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचा, या बीड जिल्ह्याच्या आतापर्यंत केलेल्या आगळ्या वेगळ्या पण यशाच्या आणि विकासाच्या पारड्यात पडणाऱ्या निर्णयाचा, सन्मान प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा, सन्मान नितीनजी गडकरींना, सन्मान सर्वात लाडके माझ्या आयुष्यामध्ये ज्यांना मी खरंच मनापासून खूप 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 मानते ते माझे बंधू छत्रपती उदयनराजे भोसले यांचा. त्यांची प्रकृती ठीक नसताना देखील ते आज आवर्जून आपल्या बहिणीला आशीर्वाद देण्यासाठी आलेत. तुम्ही म्हणताल ताईंनी भाषणच सुरू केलं, पण मी त्या विषयाकडे वळत होते. मंचावर सर्वच जण विराजमान आहेत आणि या सर्वांची नावं घेण्यासाठी मी आपल्या हात जोडून क्षमा मागते, कारण वेळ झालेला आहे. मला परळीची पण सभा करायची आहे आणि त्यामुळे मी जास्त वेळ त्याचा घेणार नाही. मी एवढंच सांगेन की पालकमंत्री म्हणून मी खरंच पालकाची भूमिका बजावली होती की नाही? मी काम केलं की नाही? जे या बीड जिल्ह्यामध्ये 75 वर्षात झालं नाही ते तुमच्या लेकीने 5 वर्षात करून दाखवलं की नाही? ते पंकजा मुंडेंनी केलं नाही, ते ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडेंनी केलं. ते पंकजा मुंडेंनी केलं नाही, ते पालकमंत्री पंकजा मुंडेंनी केलं. जलसंधारण मंत्री पंकजा मुंडेंनी केलं आणि ते काम तुमच्या खासदार प्रीतम मुंडेंनी केलं. आज आम्ही काम करत असताना जे रेल्वे 75 वर्षात झाली नाही ती रेल्वे फक्त 12% शिल्लक आहे, 18% शिल्लक काम आहे, 99% जमीन अधिग्रहित झाली तरीही आपल्याला समोरचे उमेदवार म्हणतात विकास झाला नाही. धनुभाईंनी सांगितलं मी कधीच कॉन्ट्रॅक्टर भानगडीत पडत नाही. टेंडर कॉन्ट्रॅक्टर मला नॅशनल हायवेचे कोणते काम कोण करत होतं कधी माहित नाही, ते काळे का गोरे. नितीनजी गडकरींनी एक बैठक घेतली होती आणि सांगितलं देशामध्ये या 2 बहिणींचा कॉन्ट्रॅक्टरला कधीच त्रास झाला नाही म्हणले. ते कॉन्ट्रॅक्टर नेहमी म्हणतात की या 2 बहिणी विचारतच नाही, आम्ही फक्त क्वालिटीच्या कामाचा विचार करतो. मग आम्ही सगळ्या गोष्टीत क्वालिटी देतो, विकास करतो, राज्य करत असताना नम्रपणे वागतो, सगळ्या लोकांशी मिळून मिसळून वागतो, भेदभाव करत नाही, सकाळी उठल्यापासून मध्यरात्रीपर्यंत कष्ट करतो. हे सगळं करत असताना या बीड जिल्ह्याच्या वाडी वस्ती तांड्यापर्यंत रस्ते विकास देत असताना, या बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात 25-15च्या माध्यमातून काम करत असताना, जलयुक्त शिवाराचे बंधारे बांधत असताना, हा दुष्काळ मुक्त जिल्हा करण्यासाठी, टँकर मुक्त जिल्हा ठेवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत असताना मला सांगा मी कधी चुकले का? मी कधी भेदभाव केला का? एखाद्याला बोलता आलं नसेल, एखाद्याचा फोन खरंच उचलला गेला नसेल, कारण बिना कामाचेच लोक फोनवर सतत अवेलेबल असतात, ज्याला काम असतं, बैठक असते, त्याच्याबद्दल मी क्षमा मागते. एखाद्याचं बोलणं झालं नसेल, एखाद्याच्या कदाचित मी लग्नाला पोहोचू शकले नसेल, एखाद्याच्या घरी मी नाही जाऊ शकले असेल, पण ते सगळं 100% प्रीतमताईंनी पूर्ण केलेलं आहे. कुठेही गेला तर लोक सांगतात इथं कोणी वारलंय, प्रीतमताई येऊन गेल्या, इथं लग्नाला येऊन गेल्या, सप्त्याला येऊन गेल्या. गाठी भेटी आणि संपर्कामध्ये मी प्रीतमताईची बरोबरी कधीच करू शकणार नाही. पण विकास काम करत असताना मी प्रत्येक क्षण विकासाचा हात तुमच्या समर्पित केला, कारण माझा बाप भरल्या ताटावरून गेला. विकास करत असताना झपाटल्या सरकारने विकास केला, कारण 6व्या दिवशी शपथ घेतल्यानंतर माझा बाप, या दिवशी सत्कार करायला येणार असणारा माझा बाप, त्याला ह्या हाताने मला अग्नी द्यावा लागला, म्हणून मी झपाटल्यासारखा विकास केला.
विकासाला मतं असते तर मी कशाला घरी बसले असते. अफवांना मत आहेत, गैरसमजाला मत आहेत, खोट्या बातम्यांना मत आहेत, न्यूज चॅनलनी लावले, वृत्तपत्रांनी लावलेल्या कुठल्याही बातमीवरून जे मत बनतं त्याला मत आहे. पण मला सांगा, मी ग्रामीण विकास मंत्री होते, ग्रामपंचायत विरोधात माझ्या 50% तरी असतील, पण कुणाला मी सस्पेंड ग्रामपंचायतचा सदस्य करायचं कधीतरी पाप केलं का? मी ज्या खात्याचे समोरचे उमेदवार सभापती होते त्या खात्याचे मंत्री म्हणून काम केलं. शिक्षकांनाच माहिती आहे की किती त्यांची पिळवणूक झाली. 15-20 लाख रुपये बदलीला लागत होते. या पंकजा मुंडेंनी एका बटनावर बदल्या आणून ठेवल्या सर्व जाती धर्माच्या शिक्षकांना. फुकट एका बटनावर या शिक्षकांचे संसार वाचवले. 750 कोटी राजे पगार थकीत होता, एका बटनावर तो पगार झाला. आता मला विचार करा, 15 लाख रुपये प्रत्येक बदलीचे आणि या 750 कोटीवर मला माहित पण नाही काय टक्केवारी असते, विचारू कुणाला तरी खाणाऱ्याला. परंतु हे जर मला गोड वाटले नसते का? माझं घर भरून ठेवलं असतं, मला गोड वाटलं नसतं का? काय काम नाही केलं? अरे किती विमा घेतला रे तुम्ही? 992 कोटी. हे टोपीवाले सगळे शेतकरी आहेत का नाही दादा? किती विमाने दिला? किती दिला विमा? 292 कोटी मला मोदीजींच्या हस्ते पुरस्कार मिळाला. विमा, अनुदान, डीसीसी बँक 500 कोटी लॉस मधली बँक मी तोट्यातली बँक नफ्यात आणून चालवली. पण राजकारणाने सगळं घालवलं. या राजकारणामुळे आपण 5 वर्ष पाहिलंय. पंकजा ताई स्वतः मुख्य पदावर नसताना खरं सांगा, माझं नुकसान झालं का तुमचं? खरं सांगा, खरं सांगा, हृदयावर हात ठेवून सांगा. माझं काही नुकसान नाही झालं. माझ्या जीवनामध्ये आता नुकसान व्हायचं काही राहिलंच नाही बरं का. माझ्या आयुष्यात आता काही नुकसान व्हायचं राहिलेलं नाही. जगातले जेवढे नुकसान असतात ते सगळे माझे झालेले आहेत. माझ्या कारखान्याला एवढ्या अडचणींचा सामना करावा लागला. माझा कारखाना बंद झालेला आहे. याला हिनवण्यापलीकडे उमेदवाराकडे दुसरा मुद्दा नाही. पण मी वचन देते, या दसऱ्याला मी बॉयलर पेटवणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचा मी ऊस नेणार आहे. कारखाना बंद झाला असेल नुकसानीत तरी काटा मारून गरीबाचे पैसे खाल्ले नाही. अरे हो देणं आहे, चंटीचा हो देणं आहे. खूप कारस्थानाला सामोरे गेली आहे तुमची लेख. सगळं जे काय आहे 1 रुपयाने माझ्या स्वतःच्या अकाउंटमध्ये 2.5 कोटी होते. मागच्या 2 वर्षापूर्वी माझ्या अकाउंटमधून पगार केला आणि कागद दाखवते. स्वतःच्या अकाउंटमधून कारखान्याच्या सहकारी कारखान्याच्या वॉचमनचे पगार करणारी ही एकटीच लेख असेल. कधीच मी पैसा हे माझ्यासाठी मुळच नाही. त्या माझ्या लेकराला आर्यमनला मी सांगितलं, या ऊसतोड कामगारांनी माझ्यासाठी 11 कोटी जमा केले. तुम्ही माझ्यावर कर्ज केलं. मी आर्यमनला सांगितलं, तुझ्या आधी त्यांचा अधिकार माझ्यावर आहे. तुझ्या आधी हे लोक, हे लेकरं यांचं जीवन बदलणं माझं कर्तव्य. मला लोकसभेला जायचं अशी काही मी कुठे अर्ज घेऊन गेले नव्हते उमेदवारी मागायला 10 ठिकाणी. मला माझ्या नेत्यांनी आदेश दिल्यामुळे मी उभी राहिलोय. माझी इच्छा होती प्रीतमताईची हॅट्रिक व्हावी, पण मला माहित नाही नियतीची काय इच्छा होती. राजे 4 तारखेला मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार मी केलाय. तुम्ही होता तो काय? तुमचं माझं मागच्या जन्मीचं रक्ताचं नातं मला माहित नाही. नेहमी धावून येता. त्या दिवशी माझी आई गळा पडून पहिल्यांदा कोणाच्या रडली असेल तर लेख म्हणून ज्याच्यावर प्रेम केलं त्या आमच्या राजेंच्या गळा पडून माझी आई लातूरच्या वर. आणि पूर्ण वेळ माझ्या आईला खंडाला धरून जर कोणी आणलं असेल अंतिम संस्काराच्या जागेवर तर या राजा माणसाने, मनाच्या राजा माणसाने आणलेलं. हे सगळं आपण आपल्या डोळ्याने पाहिलं. धनुभाऊ, मागच्या वेळी माझ्या विरोधात तुम्ही प्रचार करत होतात, आज तुम्ही माझ्या बाजूने आलात. किती शांत झाले माझ्या डोक्याला. हे सगळे विरोधात प्रचार करणारे लोक आज माझा प्रचार करतायत. पण राजे, काही लोक त्या क्षणी ज्या दिवशी बाबा गेले त्यापासून आजपर्यंत जशाला तसेच आज माझ्या बरोबर आहेत. त्यांच्यासाठी मला काम करायचंय. 5 वर्ष मी तुमचं काम केलं. जात पात पाहिली नाही. काय प्रचार चाललाय? का ऍफिडेव्हिट करून दिले का समोरच्या उमेदवारांनी म्हणून त्याला कसे मतं पडतील आणि मला का नाही पडत? मी गेले का कुठल्या मंचावर जातीच्या दिल्या का शिवाय मी कोणाला नाही? अरे पण तुम्ही तर राजकारणामधून निवृत्त किंवा बाजूला राहायचं ठरवलंय. हळूहळू हा प्रचार कधी कधी मला वाटायला ह्या समोरच्या उमेदवारीच्या पारड्यात पडण्याचा प्रयत्न चाललाय का? काय मतदान नाही करायचं? अनेक लोकांनी, काही लोकांना या राज्यामध्ये सतत निवडून दिलंय. मग काही लोकांनी एखाद्या वेळी सत्तेत झालं तर काय बिघडतंय?
अनेक राज्यामध्ये मी खासदारांच्या प्रचाराला गेले, सर्व मराठा समाजाचे खासदार आहेत. काही तुम्ही आला तर सीट पक्की म्हणतात, मग एखाद्या मराठा समाजाच्या वर्गाने या खासदाराला बनवलं तर काय बिघडलं? ज्याला आतापर्यंत मंचावर एकही माणूस असा नाही ज्याला पहिल्यांदा गुलाल मुंडे साहेबांनी लावला नाही. ते मी उपकार काढू शकत नाही, माझी तेवढी पात्रता नाही, माझं बोलणं काम पण नाही. पण जात पात धर्म हे कधी होतं? पहिलं पक्ष होते. काँग्रेस आणि भाजपची लढाई होती, राष्ट्रवादी भाजपची लढाई होती. कोणीही मग गडकरी सारखा माणूस सुद्धा देशाचा एवढा मोठा मंत्री होऊन एवढा विकास केला, जातपात पाहिजे असती तर कसं झालं असतं? या देशामध्ये 2च खासदार होते भारतीय जनता पार्टीचे, सर्वांना बरोबर घेऊन आज सगळ्यात मोठी पार्टी जगातली झाली आहे. आज आमच्या या पार्टीमध्ये मला कळत नाही की पार्टीची आणि विचारधारांची निवडणूक कधी जातीवर गेली. आम्ही यांना खासदार केलं, आम्ही त्यांना आमदार केलं असं बोलायला लोक कधी लागली? लोकांनी गुणांवर निवडून द्यावं, जातीवर निवडून द्यायचं नाही. माझ्याही लोकांनी नाही द्यायचं. माझ्या ज्या समाजात माझा जन्म झाला, मुंडे साहेबांचा झाला, त्या समाजात 10 लोक नेते झाले असतील, पण का मुंडे साहेब एवढे लोकांच्या हृदयात राहिले? त्यांच्या गुणांमुळे. जर मी आहे, प्रीतम आहे, धनु, आम्ही सगळे एका मंचावर आहे, पण काय असं वेगळं आहे प्रत्येकामध्ये? का माझ्यावर जास्त काकणभर तुमचं प्रेम असेल, कोणाचं प्रीतम ताईवर असेल, कोणाचं धनु? का आपल्या आपल्या गुणांवर प्रेम असतं. 5 वर्ष कुठल्याही पदावर नसताना देखील एकही माणूस मला सोडून गेला नाही. का? कारण मी कुणाची रुपयात चहाच्या कपात सुद्धा मिळली नाही. मी कधी आता आमचे कर्तव्य वकील आले, थोडे रुसले होते ते, आणि पुन्हा ते आरक्षणाच्या चळवळीत पुढे गेले होते एकदम. हे सगळे त्यांची टीम आली आहे. त्यांनी म्हणले ताई काल रात्री म्हणले आम्हाला तुमच्यावर काम करायचं, आम्ही मुंडे परिवाराशिवाय कुठेही काम करू शकत नाही ताई. आम्हाला वाटलं होतं काहीतरी वचन समोरचा उमेदवार देईल, त्यांचे नेते देतील ताई, पण त्यांनी तर आम्हाला काहीच वचन नाही दिलं. मग ते आरक्षणाच्या मुद्द्यावर मतं मागलं नाही तर जातीच्या मागत असेल तर आम्हाला जेव्हा आमचा ऊस जाळावा लागला होता तेव्हा आमच्या मुंडे साहेबांनी आमचा ऊस नेला होता. ताई तुम्ही फक्त कारखाना सुरू करा. हो आम्ही करू. आता आडसकर साहेब आहेत मंचावर. साहेब म्हणते मी आमचे संभाजी पाटील आहेत, सॉरी मला वेळ घालवायचा नव्हता म्हणून आपलं मुद्द्याला सुरू केलं. हे सगळे प्रचारासाठी माझ्या आलेले आहेत. आमचे उमेदवार राहिलेले आमचे किरण पाटील विधान परिषदला उभे होते, त्यांच्यासाठी मी पूर्ण विधान परिषदला प्रचार केला. त्या आज याच मंचावर आहेत. काय केलं मी त्यावेळी? काय केलं नाही का? म्हणलं पाटील उभे आहेत म्हणून प्रचार नाही करायचा, असं थोडीच आहे. संभाजी पाटील यांच्या मातोश्रीला पहिल्यांदा तिकीट मुंडे साहेबांनी दिलं. संभाजी पाटील यांना काँग्रेसमधनं आणून पहिल्यांदा तिकीट मुंडे साहेबांनी दिलं. युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं. खूप माया लावली या परिवाराला. हे सगळं कसं झालंय असं? हे व्हायला नाही पाहिजे. मला तर आता प्रचार एवढा पातळीवर घसरला की एका माणसाने तर सांगितलं की या मतदारसंघाच्या दक्षिणेला परळी आणि दक्षिणेला परळी म्हणजे परळी लंका आणि शूरपण खाय म्हणे. मी शूरपण खाय राक्षस आहे मी. काय केलं मी असं? हे शब्द तुमची भाषा ही आम्हाला बोलायची, तुच्छ बोलायची. कोणत्या माझ्या मराठा बांधवांनी सांगा मी शूरपण खाय ही बोलायची पद्धत आहे. तुमच्या लेकी आहेत, घरामध्ये नाती आहेत, या माझ्या मावल्या बसल्यात. ही भाषा आहे तुमची. अरे तुम्ही विसरलात या देशाच्या दक्षिणेला लंका म्हणणाऱ्यांना. तुम्हाला लंका दिसते कारण तुमच्यामध्ये रावा नाही. या देशाच्या दक्षिणेला काशी आहे. काशी विश्वनाथ आहे. त्या काशी विश्वनाथाच्या अंगणात अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे. मला तुमच्या अन्नपूर्णेची भूमिका निभावायची आहे. मला जर आलं तर तुमच्या दारात लक्ष्मी म्हणूनच यायचं आहे. मी काही अवलक्षण करणारे माणूस नाही. मी जिथे जाईन तिथे विकासच करेन. पण काय ही पद्धत आहे? माझ्या बापाचा 40 वर्ष राजकारणात झिजले पण कुणाला एकेरी शब्दाने बोलले नाही. अजूनही मी समोरच्या उमेदवाराला कधी एकेरी शब्दाने लोक काही टीका करून मी कधी माझ्या शत्रूवर देखील टीका केली नाही. कधी मी कुणावर हिलवलं नाही, जातीवाचक बोलले नाही. हे सगळं तुम्हाला डोळ्याला दिसत नाही. ह्या जिल्ह्याच्या विकासाला मोठे मोल करण्याचं काम जर कुणी करत असेल तर ते तुम्ही करू नाही दिलं पाहिजे. मी निवडूनच येणार आहे. ज्यांना मतं नाही द्यायचे सांगितले त्यांचे मतं नाही मिळाले तरी निवडून येणार आहे. पण माझी इच्छा आहे की माझ्या गुलाल लावलेल्या यात्रेमध्ये, माझ्या निवडणुकीमध्ये सर्वजण आनंदाने गुलाल लावून यावे. तेव्हाही छत्रपती तुम्हालाच आम्ही गुलाल लावून बोलवू. त्याच्या आधी आम्हाला तुमचा निकाल आजच पक्का झालाय. तुम्ही खासदार झालेच आहेत. आता मी दिल्लीला तुमच्या बरोबर आहे.
आणि तुमच्या पत्नी माझ्या फार खास मैत्रीण आहेत, त्यामुळे त्यांना खूप टेन्शन आलेलं आहे. मी म्हणलं मी दिल्लीला येणार आहे आणि मग भावाला मी खूप म्हणजे हक्काने म्हणणार आहे, हे खा ते प्या. सकाळपासून पाणी नाही पिलं त्यांनी. ते म्हणले ताई तुम्हाला बघितलं माझं पोट भरलं, तुमचा विजय बघितला माझं पोट भरलं. मी मनाने नाही सांगायले. हे आज आले तसं दर निवडणुकीला राजे येतात साहेबांपासून, ही परंपरा आहे. अरे त्यांच्या घरात मी गेले, छत्रपतींच्या मंदिरात माझ्या हाताने त्यांनी देवाची पूजा केली. कुठल्या जगातील बीड जिल्ह्याचे लोक. अरे माझ्या राजांच्या मी महालात गेले तर त्या एका भिंतीवर गोपीनाथ मुंडेचा फोटो लावलेला आहे त्यांच्या सोबत. अरे हेच खरे छत्रपतींचे विचार आहेत. छत्रपतींचे हेच खरे विचार घेऊन जे इथे आले ते आम्ही सगळ्या जाती धर्माचे माणसं आहेत. हे आमचे मत आहेत, या मतावर तुम्ही निवडून आलात, हे कुणाचे मत आहेत, कुणाच्या हक्काचे झाले मत त्याच्याच जो त्याचं भलं करेल. मी भलं करेन असं वाटतंय का? वाईट करेन असं वाटतंय का? वाटोळं करेन असं वाटतंय का? मग एकदा संधी द्या, पुढचा खासदार तुम्हाला जो पाहिजे तो करेल. पंकजा मुंडे त्याच्यासाठी दंड देत करेल. मी पहिल्याच दिवशी डिक्लेअर केलं निवडणुकीचा फॉर्म भरताना की पुढच्या लोकसभेला मी माझ्यासाठी मतदान मागायला येणार नाही. तुम्ही म्हणताल त्याच्यासाठी मागेल, पण यंदा माती खाऊ नका. का? कारण मोदी प्रधानमंत्री होणार आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे. 350 खासदारांमध्ये जाऊन बसायचं का? 3.5 खासदारात हे विचार करणे एवढे तुम्ही हुशार आहेत. आणि तुम्हाला एक सांगतो, या निवडणुकीच्या या उमेदवाराची मानसिकता पराभवाची आहे. यांना पराभव दिसत होता. यांनी सांगितलं मला माजलगाव लढायची आहे म्हणून मी लढतो. स्वतःच प्रेसमध्ये सांगितलेलं आहे. मग त्यांना जर पराभव पाहिजे तर मग आरक्षणाचा मुखवटा घालून जर कोणी मतदान मागत असेल तर तुम्ही यावेळी पडू नका. त्यात तुमचं आरक्षण मिळणार. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी या आरक्षणावर शिक्कामोर्तब लागणाऱ्या आचारसंहितेमुळे हा विषय थांबलेला आहे. आणि या आरक्षणावर शिक्कामोर्तब लावणारं सरकारच तुमच्या ताईच आहे. तर तुम्हाला काय भानगड आहे? अरे तुम्हाला पुन्हा काय पाहिजे? सर्टिफिकेट पाहिजे. कशाचं पाहिजे? कशाचं पाहिजे जाणार सर्टिफिकेट? तुम्हाला मागच्यांना मला माहिती नाही कोणकोणत्या सर्टिफिकेटचं आहे. कुंडी पाहिजे म्हणजे काय? आणि मग मी तुमची लीडर नाही का? मग मी नाही का? अरे काय हे कुठल्या जमान्यात वावरतोय आपण? गांधी परिवाराला एवढे वर्ष लोकांनी डोक्यावर घेतलं. किती मत आहेत त्यांचे? बाळासाहेब ठाकरे या माणसांनी हिंदुत्वाचं राजकारण करण्यासाठी पक्ष म्हणून उभारला. शिवसेनेसारखा मोठा पक्ष उभारला. मला सांगा जातीवर जर गेला असता तर एवढा मोठा माणूस झाला असता? मुंडे साहेबांसारखा माणूस एवढा मोठा झाला असता? जे लोक तुम्हाला मागास विचारांकडे नेत आहेत त्यांच्या मागे राहू नका. आत्ताच लेकरं लागले मराठा समाजाचे, त्याच आरक्षणातून आता एमपीएससीच्या परीक्षेला त्यांना तो लाभ देतात. एज ओबीसी प्रमाणे वाढवून दिले चालले. लागायलेत ना? अरे तुम्ही मला हे विषय एवढा महत्वाचा नाही आहे, मी झाल्यावर बोलते. लागायलेत ना लेकरं? मग काय प्रॉब्लेम आहे? मग काय तुम्हाला उगाचच कारण काढायचंय? बघा बाबा, माझा बॉयलर पेटणार आहे दसऱ्याला. मला वाटतं राजेंनाही बोलवू, अजून कोणी मंत्री झाले तोपर्यंत त्यांनाही बोलवू आणि आम्ही बॉयलर पेटवू. या बॉयलरला पेटवल्यानंतर तुम्हाला बिना काट्याचा ऊस घालायचा असेल तर वैद्यनाथ तुमचं स्वागत करतो. तर वैद्यनाथाचा, गोपीनाथाचा आणि छत्रपती राजांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे. माझा विजय आहेच, परंतु तो सन्मानजनक बनवा. ह्या विजयातून माझ्या बीड जिल्ह्याकडे कोणी जातीपातीच्या भिंती उभा राहू शकत नाही. मग आपल्याला संदेश देण्यासाठी आपण सर्वजण येणाऱ्या 13 तारखेला मला मतदान करा आणि माझ्या या गलिच्छ पद्धतीने जे प्रचार चाललाय तो हाणून पाडा. तुमची लेक आहे मी. तुमच्या लेकीवर जर कोणी नुसतं बघितलं वाकड्या नजरेने त्याचे डोळे काढून हातात द्यायची क्षमता तुमच्या लेकीमध्ये. मला माझ्यासाठी राजकारण ही मजबुरी असेल, पण माझं चरित्र, माझं वागणं, माझे नीतिमत्ता हे माझ्यासाठी मजबूतीने करणं माझ्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे मी जेव्हा येते तेव्हा मी योग्यच करेन, अयोग्य काही करणार नाही. हे तुम्हाला माहिती आहे. माझ्या पाठीशी आशीर्वाद ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय राजे यांना मी आमंत्रित करते की त्यांनी आपले अनमोल शब्द आमच्या लोकांना सांगावे. बहिणीसाठी भाऊ होतो तरुणाईचा मित्र आणि पंकजाताईच्या विजयासाठी राजा सुद्धा झटतो अहोरात्र.
जातीपातीला थारा नाही, तो गरिबांना साथ देतो आणि धडपडणाऱ्या बहिणीच्या हातामध्ये हात देतो. आदरणीय उदयनराजे छत्रपती आपल्या सर्वांसाठी संबोधित करतील. आता बोलू का? आज या ठिकाणी उपस्थित सगळ्यांच्या वतीने व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने, लोकशाहीतल्या आपण सर्व राजांच्या वतीने, छत्रपती शिवाजी महाराजांना, बसवेश्वर महाराजांना आणि ज्यांची दररोज आठवण येत नाही असं गोपीनाथ मुंडे साहेबांना मनापासून विनम्र अभिवादन करतो. व्यासपीठावरती सर्व मान्यवर, कारण की पंकजाताईंना पुढच्या सभेला जायचं, मी माफ करा, आजी माझी सर्व आमदार खासदार आपण सर्व एक लक्षात घ्या, फक्त कोण काय बोलतंय ह्याच्यापेक्षा स्वतः, आता तुम्ही मतदार आहात, तुम्ही सज्ञान आहात, मग आज एक विचार केला पाहिजे की जेव्हा आपण मतदान करतो, एक लक्षात घ्या, वेळ कधी थांबत नसते. जसं समुद्राच्या लाटा तुम्ही थांबवायचा प्रयत्न केला तरी थांबत नसतात. पण एक होतं चुकीचा निर्णय जर घेतला तर काय होतं? आज मला सांगा, त्यावेळेस, त्या काळात, ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं, त्या काळात विचार करा, आज जे इथं ज्येष्ठ आहेत, कधीतरी तरुण होते ना, ते आपल्या आई वडिलांच्या वयाचे आहेत, त्यावेळेस जर योजना त्या काळात जर राबवल्या गेल्या असत्या तर आज सुद्धा हे कुठल्या उंचीला गेले असते. आणि त्यामुळं का नाही झालं त्यावेळेस? मी एवढं म्हणजे अत्यंत एवढे जवळनं खूप पंतप्रधान बघितले. जसं आता इथं पंकजाताई म्हणा, प्रीतम, ह्या ज्यांच्या शेजारी बसलो, असे खूप अनुभव घेतले. पण प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि काय केलं? कधी विचार केला आपण? कधी करणार तुम्ही? उशीर कधीच नसतो. पण मला सांगता, सर्व धर्म समभाव, समतेचा विचार त्यांनी दिला. त्यावेळेस परकीय आक्रमण व्हायचे, त्यातनं सगळं अख्ख एकता केली, अखंड. महाराजांनी स्वतः विचार केला नव्हता की माझं कुटुंब म्हणजे काय, माझी मुलं आणि बायको, नाही. त्यांनी समाजाला कुटुंब मानलं होतं. आणि तेच तुम्हाला सांगतो, मुंडे साहेबांनी समाजाला कुटुंब मानलं आणि त्याच ह्या कुटुंबातले आहेत. मग प्रश्न पडतो, मग काय, का मतदान करायचं, का नाही करायचं, का स्वतःची ज्या वेळेस चुकीचा एखादा निर्णय तुम्ही घेता, त्यावेळेस एखादा निर्णय घेताना तुमचं जाऊन द्या, पण तुमच्या कुटुंबातले जे आता ते लहान लहान मुलं आहेत ना, त्यांचा विचार करा. कारण की सांगतो, एक चुकीचा निर्णय तर घेतला
आणि विकास कामं झाली नाही तर ते उद्या आपल्याकडे बघितल्यानंतर ते काय म्हणणार? उद्या आपण म्हणतो ठीक आहे राजकारण हे ते जाऊन द्या, सेकंडरी आहे, त्याला भीक पण घालत नाही. पण उद्या जेव्हा तुमची मुलं मोठे होतील त्यावेळेस तुम्हाला विचारणार की तुम्ही का असं केलं नाही. तुमची मान शर्मेने अशी खाली जाता कामा नाही. त्या लोकांचं कुटुंबाचं आयुष्याचं कोट कल्याण करायचं तुमच्या हातात आहे. कारखाने लय कारखाने बघितले, पण मुंडे साहेबांनी त्यावेळेस, तुम्हाला सांगतो एक किस्सा सांगतो फक्त. मी त्यावेळेस इथं जे येतं तुम्हाला जे पाणी मिळणार ना, मला वाटतं स्थिरीकरणामुळं मिळणार ना भीमा, त्या नद्या सह्याद्रीच्या डोंगरात कुठं माझ्या मतदारसंघात, तिथनं त्यावेळेस मी गेलो. एखादं दुसरं असतं तर काय म्हणत असतं, एक पण आमदार नाही तिथलं, एक पण खासदार नाही, कशाला पैशाचे. 12,500 कोटी रुपये त्यांनी त्यावेळेस त्या स्थिरीकरणासाठी त्यावेळेस दिले होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाची संकल्पना मांडली. आज त्याचं तिथं दुष्काळी भाग जिथं रखरख होती आज हिरवगार, आणि तसं हिरवगार ह्या ठिकाणी झालं पाहिजे. तुम्ही खूप तुमची प्रगती झाली पाहिजे. आज मी आहे उद्या नाही, मग काय करणार? भाषणं बोलायला सोपे असतात, पण कर्तबगारी आणि मनापासून तुम्हाला वाटतंय, विश्वास आहे पंकजांवरती? मला सांगा, आयुष्य या माणसाने वेचलं. त्यांची मुलगी, ती तुमची मुलगी माझी बहीण आहे, तिला नाही आशीर्वाद द्यायचं तर कोणाला द्यायचं? नाही तर सांगा. तुम्ही कधी शेवटच्या 3 महिन्यात आपण म्हणतो ना, एखादं ग्रामपंचायतचं सदस्यपद आहे ना, त्याला सांगा बघू राजीनामा द्या म्हणून, देतो का? तो म्हणणार 2 मिनिटं आलं, ते तंबाखूमुळे तिकडे जाणार, ते पाहुणे आले 2 मिनिटं आलं, तो कधी सापडतच नाही. पहिल्या 3 महिन्यात का दिला? कारण की मला पटले नाही. परिणामाची कधी मी मुभा केली नाही आणि कधी भीक घातलं नाही. एक सांगतो, माझ्या गळ्यात शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना, नाही तर मग अशी जर पंकजांना जर नाही करायचं, निवडून द्यायचं, तो कोणाला देणार? नाहीतर साताऱ्यातनं आहे असं उभं केलं असतं असं. आज मला सांगा, आज आपल्याला कळायला पाहिजे. अहो, ह्यांना पण माहित नव्हतं, मुंडे साहेबांनी मला सांगितलं. यांचं कुलदैवत म्हणजे आमचं देवस्थान शिखर शिंगणापूर, तिथनं इथं आले मुंडे साहेब. जेव्हा तो कळस बसवायची वेळ आली, मी म्हणलं तो कळस फक्त म्हणलं मुंडे साहेबांच्या हातानेच बसवणार. तेव्हा मीटिंग होती, म्हणलं मीटिंग मला काय माहित नाही, म्हणलं तुम्ही आलाच पाहिजे. आणि आईसाहेबांनी मुहूर्त काढला. म्हणलं मला माहित नाही, म्हणलं आपण करायचं नाही. म्हणलं जो कळस तिथं बसवलाय तुम्हाला सांगतो, त्यातनं मग त्यांनी सांगितलं, म्हणलं म्हणलं तुमचं योगदान आहे, कारण की मूळ तुम्ही तिथले आहात, तुम्ही जे आहात नाही तर ऍक्च्युली सगळं त्यावेळेस कारखाने ठीक आहे, पण न्याय हक्कासाठी भांडणारा मी बघितलंय. तुम्हाला काय वाटतं? माझे एवढे मित्र, त्यांचे कारखाने हे ते सगळे, पण कामगार लोकांसाठी त्यांचं जे योगदान आहे ना, सल्यूट, बस नतमस्तक. काय नाही, एवढं वाईट वाटतं ना. जन्म दिला नाही फक्त,
नाहीतर त्यांनी जे प्रेम दिलं ना, बस एक वडीलकीच्या नात्याने, एक मित्राच्या नात्याने, थोरल्या भावाच्या नाते, कुठल्या हिशोबाने मी बघतो. मी पंकजाला पण सांगितलं, म्हणलं तुम्ही या, म्हणलं फोटो लावलाय, सगळ्यांच्या माझ्या काळजात आहे, तुम्ही सांगा फक्त. तुमच्यासाठी पंकजा आणि संपूर्ण प्रीतम, सगळे धनु विनोद, सगळे आम्ही सगळे कार्यरत राहणार. इलेक्शन होत राहतं. 5 वर्षानंतर ही लोकशाहीतली प्रक्रिया आहे. काय 5 वर्षानंतर इलेक्शन होतं, पण 5 वर्षाचा कालावधी छोटा कालावधी नाही. योग्य त्या माणसाला, व्यक्तीला तुम्ही निवडून दिलं तर चांगलं हे होणार, नाही तर मग काय, मग आपण विचार करत असतो, आपण असं केलं असतं तर बरं झालं असतं. मग पश्चाताप करण्यापेक्षा आहे ना, विचार करा तुम्ही, आणि विचार एकच ठेवा, मगाचपासून पंकजा बोलत होत्या, मी विचार केला, म्हणलं मी उमेदवार आहे का त्या उमेदवार आहे. मी आवडूच प्रीतमला म्हणलं एवढा मोठा नाही मी, तुम्हाला सांगतो कधी पण हाक मारावं, देवा शपथ, ऑलवेज. आता बस झालं, लई सगळे टाळ्या वाजली. आता आमच्यात टाळ देऊ नका म्हणजे झालं, आणि ज्या हातात संपूर्ण सत्ता द्या, काय म्हणते, म्हणजे टाळ देऊ नका आमच्या हातात. आता भजन करत बस. चला.